नमस्कार मंडळी. एक जमाना होता देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या पुरोगामी, वैचारिक आणि लोककल्याणकारी राजकीय संस्कृतीचा दाखला हा कायम दिला जायचा. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पक्षांमध्ये कितीही तीव्र चुरस असली तरी त्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांमधले संबंध हे सलोख्याचे, बंधुत्वाचे असायचे. अगदी अलीकडचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची नावं अगदी आदरानं घेता येतील. बाळासाहेबांनी त्यांच्या ठाकरे शैलीत शरद पवारांवर राजकीय सभांमधून यथेच्छ टीका केली. मग शरद पवारांनीही आपल्या साहित्यिक शब्द संपदेतून बाळासाहेबांना कोपरखळ्या मारून त्याची वेळोवेळी परतफेडही केली. पण बाळासाहेब आणि शरद पवार या दोघांमधलं एकमेकांविषयीच्या प्रेमाचं आणि आदराचं नातं हे कधीच तुटलं नाही. दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबियांचा तसाच मान राखला. पण हे केवळ त्या दोघांमधल्या नात्यापुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्या जमान्यात पहिल्या आणि दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्येही एकमेकांविषयी स्पर्धेची भावना असली तरी त्यात एकमेकांविषयी ईर्ष्या, द्वेष किंवा जळफळाटाची भावना कधीच नव्हती. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे एका व्यासपीठावर असले ना की जुगलबंदीला बहार यायची. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोबायोग्राफीचं प्रकाशन असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसाचा सोहळा असो, हे आठवलं ना की त्या व्यासपीठावर झालेली सर्वपक्षीय भाषणं आजही महाराष्ट्राच्या खिलाडू वृत्तीच्या राजकीय संस्कृतीची नव्यानं ओळख करून देतात. ती भाषणं ऐकताना आजही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. नमस्कार मंडळी, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झिरोवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 4था दिवस, त्यामुळे खरं तर आपण सभागृहातल्या कामकाजावर बोलायला हवं होतं, त्याची चर्चा करायला हवी होती, कामकाजातल्या एखाद्या मुद्द्याचं विश्लेषण करायला हवं होतं. पण महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की आपल्याला सभागृहाबाहेरच्या टपोरीगिरीवर, मवाली भाषेवर बोलण्याची आज वेळ आली आहे. आणि आमच्यावर ही वेळ महाराष्ट्राच्या ढासळणाऱ्या राजकीय संस्कृतीनं आणि आजच्या राजकीय नेत्यांनी आणली आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायला हवं, सत्तेचं वाढतं केंद्रीकरण, नवनव्या युत्या आणि आघाड्यांचं, तसंच फोडाफोडीचं राजकारण आणि एकमेकांवरची बिभत्स चिखलफेक यामुळं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अधिकाधिक ढासळत चालली आहे. आणि या ढासळलेल्या राजकीय संस्कृतीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ईशान्य मुंबईचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना दिलेली धमकी आणि त्यांना उद्देशून केलेली शिवीगाळ. खासदार महोदय, संसदेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे जसं तुमचं काम असतं ना, तसंच लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं हे मीडियाचं, आम्हा पत्रकारांचं काम असतं. त्यामुळे तुम्ही कितीही मारायची धमकी दिलीत, कितीही शिव्या घातल्यात, तरी आम्ही आमचा प्रश्न विचारण्याचा मूळ धर्म सोडणार नाही, हे आधी स्पष्ट करतो. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांच्या चिन्हावर आणि महाविकास आघाडीच्या मतांवर निवडून आलेले संजय दिना पाटील हे नुकतेच आणखी 5 लोकसभा खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यामध्ये शिव्यांचा तसंच धमकी आणि आव्हानांचा संघर्ष सुरू झाला आहे. पण त्यानंतरही संजय दिना पाटलांची लेक आणि नगरसेवक राजूल पाटील या अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच आहेत. त्याची काही कारणं असू शकतील आणि म्हणूनच पत्रकारांनी खासदार पाटलांना आज प्रामुख्यानं 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता खासदार पाटलांनी ठाकरेंच्या शिवसैनिकांवर बॉम्ब टाकण्याच्या दिलेल्या धमकीविरोधात संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रारवजा पत्रावरचा, आणि त्यानंतर तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत गेलात तरी तुमची कन्या आणि नगरसेवक राजूल पाटील या अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत कशा? या अगदी साध्या प्रश्नानं खासदार संजय दिना पाटलांच्या डोक्यात इतकी तिडीक गेली की त्यांनी पत्रकारांना थेट शिवीगाळ सुरू करून धमकी दिली. अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला, कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं. तुम्ही उगाच माझ्या कोड घालताच आहे. घे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका.
उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची? बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. पाहिलेत मंडळी, सन्माननीय खासदार संजय दिना पाटील आणि त्यांची धमकी हे गेल्या काही दिवसात जणू समीकरण बनले. कारण गेल्या 3 दिवसांमध्ये अशाच धमक्यांमुळे संजय पाटील तिसऱ्यांदा वादात सापडले. आजच्या वादानंतर गेल्या काही दिवसात नेमकं काय काय घडलं हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आजचा प्रश्न, आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनंतर पत्रकारांनाही संजय दिना पाटलांनी दिली जीवे मारण्याची धमकी. पुढे काय होईल? महायुतीकडून समज, कारवाईची शक्यता, पाटलांचा माफीनामा आणि काहीही होणार नाही, असे 4 पर्याय आम्ही या प्रश्नावर आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, खासदार संजय दिना पाटील यांना आपला राग इतका अनावर का झाला असावा? वास्तविक 6 लोकसभा खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी त्यांना खरमरीत प्रश्न विचारले होते. त्यांच्या शैलीत त्यांनी खासदारांना उद्देशून शिवीगाळही केली होती. त्यावर ओमराजे निंबाळकरांसह इतर फुटीर खासदारांनी संयम राखला. पण संजय दिना पाटील यांनी मात्र ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रतिआव्हान देताना धमकीची भाषा केली. ती भाषा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या तोंडी साजेशी नव्हती. पण या धमकीत संजय दिना पाटलांनी 5 जणांना मारल्याचा गर्वानं केलेला उल्लेख हा धक्कादायक होता. आणि त्यामुळंच खासदार संजय राऊतांनी संजय दिना पाटलांना थेट फैलावर घेतलंच. पण त्यांच्या विरोधात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे तक्रार करणारं पत्र लिहिलं. संजय दिना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी आणि का ठार केला असा सवाल उपस्थित करून त्यांच्यावर तातडीनं हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना UAP अंतर्गत अटक करण्याची मागणी ही संजय राऊतांनी केली होती. या साऱ्या घडामोडींनीच संजय दिना पाटलांच्या अंगाची कदाचित लाहीलाही झाली असावी आणि त्यामुळंच आमच्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारांनी विचारलेला प्रश्नही त्यांना सहन झाला नाही आणि मग पुढचं पाटलायन घडलं. पुलिस विलिस के भरोसे पे नहीं, हम लोग हर चीज से इक्विप्ड रहते. 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने. हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो. हाँ, गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या घातली जाईल. ज्यादा लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए. हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा. हाँ, सिक्योरिटी रहा, बम मार दूंगा. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. आणि मंडळी, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आज केलेल्या आकांतांडवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवावा. हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, ती बेमुरवतखोर झालेले आहेत. पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते हे चित्र समोर दिसत आहे. ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत. तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर हे बोलण्याचं धाडस सगळ्यांचं भान सुटलेलं आहे आणि यांना सत्तेचा माज झालेला आहे. संजय दिना पाटील दिवसभर नशेत असलेला माणूस आहे. आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते. या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत
आता ते कुठपर्यंत त्यांच्या कर्तव्याचं पालन करतात हे आपल्याला कळेल, की राजकारणात ते पण खेचले गेलेत, की त्यांचे हात बांधले गेलेत हे पण कळेल. पक्ष सोडल्याने त्यांना थोडंसं त्यांच्या मनावरती परिणाम झाला असावा. तुम्हीच ऐकलत मवियाच्या नेत्यांनी काय म्हटलंय. पण खासदार संजय दिना पाटील यांनी आळवलेल्या बिभत्स रागाचा फटका आपल्या पक्षाला बसण्याची शक्यता लक्षात घेऊन शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिलगिरी व्यक्त करण्याची जणू मग शर्यतच लागली. निश्चितच हे चांगलं नाही आहे आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त नाही, पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? त्यांना पण ते पण करेल, न करायला काय झालं. आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहेत. पण कुठेतरी फ्रस्ट्रेशन आहे, त्यामुळे अशी सगळी विधानं समोर येतात असं म्हणावं. बरोबर आहे. कसं आहे, एखाद्या घटनेतून आलेला विषय आहे, लक्षात घ्या. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये. दिना पाटील यांनाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बोलू त्यांना. आणि या पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या वेळेला फ्रस्ट्रेशन किंवा त्यांना जास्त राग आल्यामुळं त्यांनी बोललं असेल तर मी सर्व पत्रकाराची त्यांच्यातर्फे नाही माझ्यातर्फे सुद्धा मानसिक स्थिती अनावधान त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटीलवर साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तू काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. अनावधान त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटीलवर साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तू काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. आणि खासदार संजय दिना पाटलांच्या वर्तनावर दिलगिरी व्यक्त करताना त्याच शिवसेना नेत्यांनी एक बोट मात्र खासदार संजय राऊतांकडे दाखवलं. त्या साऱ्यांनी संजय राऊतांच्या भाषेवर आक्षेप घेतला. पाहूयात त्यांनी संजय राऊतांविषयी काय म्हटलंय. काही जाणीवपूर्वक केली नाही किंवा त्यांच्या काही तुमच्या विरोधात द्वेष आहे म्हणून केली नाही. तो ह्या प्रसंगातला विषय आहे. तो त्यावेळी जो प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगातून आलेला विषय आहे किंवा त्यांचं असं पत्रकारबद्दल फार वाईट मत आहे असंही मला वाटत नाही. कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. त्यावरून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो. बाकी दुसऱ्याने त्यावरून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो. जे लोक बोलतायत ते तुमच्या समोर येत आहे मंडळी. पण खासदार संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरेंच्या तालमीतून एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेले असले तरी उपमुख्यमंत्री शिंदेनेही त्यांच्या चुकीवर बोट ठेवले. पण त्यांनी फिरून या घडामोडीसाठी संजय राऊतांना जबाबदार धरलं. आपण पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काय म्हटलं आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं. 2022 पासून आपण काय भाषा काय लोक वापरतायत, म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि डोंट कटही म्हणायचं. अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. तुम्ही जर शिवी दिली असेल तर मला दाखवा. याला शिवी म्हणतात. शिवी देणं आणि एखाद्याच्या हत्येची धमकी देणं यातला फरक जर या राज्यातल्या मंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी मंत्रिपदी राहू नये. अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. आणि झिरोवरमध्ये एक मोठी बातमी आहे. शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेली शिवीगाळ आणि दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाल्याचं समजतं. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी या घडामोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं. शिवसेना नेते आणि मंत्र्यांनी आत्तापर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाडाच
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसमोर वाचल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच महायुतीमध्ये हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही अशी सूचना आमदार आणि खासदारांना द्यावी असंही त्यांनी शिंदेंना सुचवलं. संजय दिना पाटील हे आता महायुतीचे खासदार आहेत आणि यापुढे खासदार, आमदार आणि मंत्र्यांचे कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य महायुती सहन करणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात शिवसेनेचे मुख्य नेता या नात्यानं एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षात नव्यानं आलेल्या वाचाळवीर खासदारांबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजच्या प्रतिक्रिया विनोद मुंडे एक्सवर म्हणतायत, लोकशाहीत पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि नेत्यांकडून संयम अपेक्षित असतो, पण संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली दिसते. एक्सवर वीरेंद्र सोनवणे म्हणतायत, पत्रकारांना धमकी देणारी भाषा लोकशाहीला घातक आहे. आरोप सत्य ठरल्यास कोणताही लोकप्रतिनिधी असो कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. एक्सवर श्रीकांत गुंजाळ म्हणतायत, खासदार असल्याचा माज इतका वाढलाय की पोलिसांसमोरच धमक्या दिल्या जातात. जर जनप्रतिनिधींना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसेल तर सामान्यांनी कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न विचारलाय श्रीकांत गुंजाळ यांनी. एक्सवरच दीपक मानसिंगे म्हणतायत, राजकारणातील भाषेचा खालावलेला स्तर आणि लोकप्रतिनिधींमधील वाढती असहिष्णुता याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. यूट्यूबवरच कुणाल सावंत म्हणतायत, गद्दारांची भाषा ही अशीच असते. यूट्यूबवरच चिंतामणी जांभळकर म्हणतायत, दिलगिरी व्यक्त केली की झालं, शेवटी कायदे कारवाया सामान्यांनाच लागू होतात. यूट्यूबवरच संतोष सातपुते म्हणतायत, काही नाही होणार, निर्दोष मुक्तता ठरली आहे. शांताराम पाटील फेसबुकवर म्हणतायत, सरकारमध्ये सगळेच भ्रष्ट आहेत, काहीही होणार नाही. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतायत, सत्तेची खरी ताकद संयमात असते, धमक्यांमध्ये नाही. पत्रकारांना जीवे मारण्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावं, दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी. इंस्टाग्रामवर सोपान सपकाळ म्हणतायत, सरकारनं अशा बेताल खासदारांवर कारवाई करणं गरजेचं आहे, पण हे सरकार काही करणार नाही कारण त्यांना बहुमतासाठी एकेका खासदाराची आवश्यकता आहे. मनोज जगताप म्हणतायत, इंस्टाग्रामवर काहीही होणार नाही. आणि या सगळ्या मुद्द्यावर म्हणजे संजय दिना पाटील यांनी जो भाषेचा, पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीचा, दिलेल्या धमक्यांच्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला चर्चा करायची आहे. ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्याशी. आणि त्याच्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. अर्थातच दोघांचंही स्वागत. अतिशय कटू मुद्दा आहे आणि या कटू मुद्द्यावर आज बोलायला तुम्ही दोघंही आहात. शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला किशोरी पेडणेकर अपेक्षित आहेत. बघूया त्या येत आहेत का. पण शायनाजी, माझा पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे. अर्थात एका दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनासाठी आज तुम्हाला प्रश्न विचारला जातोय, जबाबदार धरलं जात आहे, पण एका खासदाराचं हे वर्तन एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही पहिल्यांदा सहन केलं असतं का? बघा, एक मुंबईकर, एक सर्वसामान्य माणूस, आणि हे सोडा की संजय दिना पाटील खासदार आहे की नाही, नक्कीच त्यांना संयम दाखवायचं होतं. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्टीकरण केलं, त्यांनी मोठेपण दाखवलं आणि स्वयं सांगितलं की कधी पण मीडिया असो किंवा कोणी त्याच्यावरती असं प्रस्तुत नाही व्हायचं. काय आहे ह्याच्या पाठी, जे मीडियाने त्यांचे घरी गेले, कोण बिमार होते, कोणाचं इलाज चालू आहे, ते सगळं आम्ही नंतर बघू. परंतु मला नक्कीच हे म्हणायचं आहे, आमचे नेत्यांनी फॉरवर्ड बॅटिंग केलं, पुढे येऊन त्यांनी स्पष्टीकरण केलं, माफी मागितलं.
दर दिवशी सकाळी जेव्हा संजय राऊत अश्लील शब्दांचा वापर करतात, गाली गलोच, तिथे उबाटा सेना आणि उद्धव ठाकरे साहेब काय करतात? फक्त चुप्पी. मला विचारायचं आहे, तुम्ही जे अश्लील शब्दांचा वापर केला महिलांसाठी सोशल मीडियावरती, तिथे AK-47 घेऊन, असं की तुम्ही मुंबईचे डॉन आहे आणि तुमचे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे एकदम चूप. आज हे परिस्थिती आहे की हे झालं, हा चूक झाली, परंतु आमचे नेता, आमचे शायनाजी, हा principal प्रश्न जे विचारल्यावर आहेत, ते शिवसेनेचा आहे प्रत्येक एकनाथजी नेता शिंदे हा साहेबांचे. संजय राऊतांवर येणार हे आम्हाला कल्पना आहे. संजय राऊतांनी वेळोवेळी वापरलेल्या शब्दांचा, दिलेल्या शिव्यांचा एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या नात्याने अनेकांनी निषेध केला आहे. तसाच मीडियानेही त्याचा निषेध केलेला आहे, त्याला बीप लावण्याची काळजी घेतलेली आहे. पण वारंवार संजय दिना पाटलांना ठेवायचं झाकून आणि संजय राऊतांकडे सतत निर्देश करत राहायचं, ही शिवसेना नेत्यांचं दिवसभर सुरू आहे. तुम्ही संजय दिना पाटलांवर केव्हा बोलणार आहात? बघा, दोन व्यक्ती जे भांडण करतात किंवा एक खासदारनी काय सांगितलं, काय आहे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट, त्याच्यावरती मी नाही बोलणार. परंतु माझं पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वानी जे ठरवलं आणि बोलले ते नक्कीच खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यतामध्ये कुठे पण हे तोडफोड, अश्लील शब्दांचा वापर जगाच नाही. परंतु दर सकाळी जेव्हा संजय राऊत महिलांना शिवाय देतात, खासदारला शिवाय देतात आणि त्यानंतर हे प्रस्तुत करतात की ते आहे मुंबईचे डॉन, सोशल मीडियावरती बघा त्यांचे AK-47, तिथे त्यांचं नेतृत्व म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब एकदा पण एक प्रतिक्रियासुद्धा नाही. मी सर्वप्रथमच सांगितलं की सुरुवात होते जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन करतात आणि इंट्रोस्पेक्शनची आवश्यकता आहे, कारण जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन केलं तर तुम्ही पुढे जाऊन परिवर्तन घेऊन येणार. आणि हे आम्हाला कल्पना आहे, आपल्यालाही एक अतिशय मोठा वारसा लाभलाय नाना चुडासमांचा. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती आपण जवळनं पाहिली आहे. आपल्या या उत्तरानंतर मला जायचंय केशव उपाध्यांकडे. केशवजी, गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही पत्रकारित देखील होतात. या आजच्या घटनेकडे एक आधीचे पत्रकार या नात्याने तुम्ही कसे बघता आणि नंतर एक राजकारणी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, एक सगळ्यात पहिला लक्षात घेतलं पाहिजे, ज्यात पत्रकार किंवा राजकारणी असा वेगळा भेद करण्याची गरज नाही. जे गोष्टी वाईट आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या चुकीच्या म्हटल्याच पाहिजेत. त्याबद्दल काही कुणी समर्थन करण्याचा, कुणी त्याबद्दल बाजू घेण्याचा विषय येत नाही. जे काही संजय दिना पाटलाकडून झालं त्याच्याबद्दल मला असं वाटतं की महाराष्ट्रातला इव्हन किंबहुना शिवसेनेकडून सुद्धा त्याचं समर्थन केलं जातं असं मला वाटत नाही. किंबहुना संजय दिना पाटील सुद्धा आता तर समर्थन करतील असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीची भाषा, ज्या पद्धतीची वक्तव्य ही त्यांच्याकडून झाली ही नक्कीच चुकीची होती आणि महाराष्ट्राचं एकूण सगळं. पण पुन्हा आता हे सगळं हे चुकीचं, सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. पण मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडत आहे का? मी काही संजय राऊतांबद्दल बोलत नाही. संजय राऊतांबद्दल ते म्हणजे त्याला बोलू नये, मीडियाला त्याबद्दल काय वाटतं ते वेगळा विषय. ते माध्यमांच्या माईकवर संजय राऊत थुंकले, त्याच्यानंतरही संजय राऊतांचं गुणगान चालू असतं, त्याबद्दल तो माझा विषय नाहीये. पण मुळामध्ये असं आहे की या सगळ्या विषयामध्ये याच्यापूर्वी अशा प्रसंग झाले नाहीत का? मग त्यावेळी तर तुम्ही त्याला ठाकरी भाषा म्हणून गौरवलं गेलं होतं. शिवसेना ज्यावेळी एकत्रित शिवसेना होती त्यावेळी अशा पद्धतीची भाषा अनेक वेळा पत्रकारांबद्दल वापरली गेली आहे. किंबहुना ह्याच्या पूर्वी पत्रकारांना काय पद्धतीची भाषा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी वापरली होती ती सुद्धा आपण आठवून बघितली पाहिजे. आपण जे आज म्हणतो की महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि काय पुरोगामी आणि पत्रकार असं सगळं जे शब्द प्रयोग करतो, ती गोष्ट तात्पुरती, संयुक्त, केवळ काही घटनांपुरतीच त्यावेळी आम्हाला आठवण होते का? हा माझा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ती भाषा जेव्हा वापरली तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबतच होतात, त्याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप नाही का? तेच सांगतो, एक मिनिट मी तुला तेच सांगतोय. असं आहे की ठराविक ह्याच्याशिवाय आणखीन बाकी नेत्यांनी वापरली नाही का? महाराष्ट्रातील अन्य नेत्यांकडून असं कधी झालं नाही का? ज्यावेळी आपण सिलेक्टिव्ह होतो त्याच्याबद्दल माझं म्हणणं सगळ्यांचा निषेध करा ना. ज्यावेळी एखादी गोष्ट अन्य पक्षाचे नेते, अन्य पक्षांकडून, ज्यावेळी राहुल गांधी जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स म्हणतात की कौन से जात का हो तुम्ही मोदींकडनं आलायत का? हा पत्रकारांचा अपमान नाहीये? ही पत्रकारांना शिवीगाळ वाटत नाही? ही पत्रकारांच्या अस्मितेला धक्का वाटत नाही? त्यावेळी सगळ्या पत्रकार संघटना चिडे चूप असतात. कुणी किती जणांनी निषेध केला त्यावेळी मला सांगा बरं. माझा आक्षेप जी भाषा जो नेता वापरेल
मग तो कुठल्याही पक्षाचा असो, तो पत्रकारांबद्दल जर चुकीचं बोलला, पत्रकार आपलं काम करतात, दिवस रात्र मेहनत करतात, आणि मी बघितलंय जवळून कशा पद्धतीने 12-12 तास ते साईट फील्डवर उभे असतात. मग अशा वेळी कुठेतरी त्यांचं जेवण काढणं, कुठेतरी काही गोष्टी काढणं हे अत्यंत चुकीचं आहे, लांछनास्पद आहे. नक्कीच या पण माझं म्हणणं आहे, मुद्द्यावर मी माध्यमांनी हे select पुन्हा ठेवता येतो. कामा नये, केशवजी, मी माझं पुन्हा येतो. मला जायचं आहे शायनाजींकडे. शायनाजी, तुम्हाला स्वतःला एक मोठा वारसा लाभलाय. नाना चुडासामांच्या तुम्ही कन्या आहात. काय नेमकं गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत असं झालंय की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्याला सातत्यानं ढासळताना दिसते? हो, नक्कीच मला मान्य आहे तुमचं विश्लेषण. कारण नेहमीच आम्ही बघतात की वातावरण इतकी स्ट्रेसफुल झालं. कधी कधी तुम्ही बघितलं तर नेतागणला पण इतकी हाय लेवल स्ट्रेस असतो, किंवा ओरडलं तर त्यानंतर हे होते. बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणत होते की थिंक अँड स्पीक, डोंट स्पीक अँड थिंक. हे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जे विचारून बोलले तर नक्कीच साधारणतः तुम्ही सौम्य असणार, परंतु जे तुम्ही रिव्हर्स केलं, बोलले आणि त्यानंतर विचारले, तर रिग्रेट पण असतो. परंतु मला फक्त हे सांगायचं आहे की आमच्या स्कूलमध्ये विद्यार्थी वेगळं वेगळं आहे, आणि एक विद्यार्थीने कदाचित स्ट्रेस घेऊन असं केलं तर आमचे नेतृत्व बाहेर येऊन, हे ग्रेटनेस आहे एकनाथजी शिंदे साहेबांचं, की त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आणि आम्ही त्यांना बोलणार. आम्हाला हे मान्य नाही, मीडिया असो किंवा साधारण कार्यकर्ता. बघा, हे आहे इंट्रोस्पेक्शन. कधी पण तुम्ही बघितलं हे उबाटामध्ये कुठे पण नेतृत्व बाहेर येऊन असं वक्तव्य केलं? कधी पण नाही, कारण त्यांचे इंट्रोस्पेक्शनच नाही होत. तर मला नक्कीच जे तुम्ही सांगितलं मला मान्य आहे. याचा अर्थ खूपच टेन्स आहे शायनाजी, याचा अर्थ दिलगिरी व्यक्त केली की संजय दिना पाटलांवर कारवाई होणार नाही. बघा, मी तुम्हाला विपरीत विचारते. दर सकाळी हे उबाटा सेमनाला संपवायचं जे सुपारी घेतलं संजय राऊतनी, अश्लील शब्दांचा वापर, अश्लील गालीगलोच, आता मी इकडे तर बोलणारच नाही आणि मला बोलायचं पण नाही. तुमचे आक्षेप, तुमचा निषेध मान्य आहे. संजय राऊतांची प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह जात नाही, मीडियाने तो तसा निर्णय घेतलेला आहे. मला केशवजींकडे जायचे. केशवजी, अनेक वर्ष आपण राजकारण खूप जवळनं पाहतोय. मग शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या मंडळींची नातेसंबंध, रिलेशन आपण राजकारणात, व्यासपीठावर आणि त्या पलीकडचे नातेसंबंध आपण सातत्याने पाहिले आणि खूप आनंद घेतला त्यांच्यामधल्या राजकीय जुगलबंदीचा. पण आत्ता असं काय झालंय की प्रत्येक राजकीय नेता एकमेकांवर तलवार उपसून असतो. ही वस्तुस्थिती आहे. एक महाराष्ट्रामधलं जे एक प्रकारचं, आणि फार जुनी नाहीये, 2019 पर्यंत महाराष्ट्रात असंच होतं. भलेही 4 पक्षांच्या 2 भिंती, त्यामध्ये 2 भाग पडलेले होते. भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकत्रित त्यावेळी होती ती, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, अशी महाराष्ट्रातलं एक प्रकारचं एक अलिखित नियम होता. आणि मात्र 19ला जे चित्र बदललं, त्याच्यानंतर महाराष्ट्रात जे गढूळ वातावरण झालं, तर त्याचा पहिला मान द्यायचा असेल, माफ करा तुम्हाला आवडणार नाही, पण ह्याची सुरुवात केली उद्धव ठाकरे यांनी. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सत्तेसाठी सत्तांतर झालं, आणि त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये जी भाषा नेत्यांची, जी भाषा ठराविक प्रवक्त्यांची ही येत गेली, त्यातून हे सगळ्या गोष्टी पुढे होत गेल्या. आज मन जे एक मोकळेपणा होता, अत्यंत, मला एक उदाहरण, फार जुनं उदाहरण आठवत आहे की जनसंघाचे आमदार ज्यावेळी एक होते, विधानसभेमध्ये भाषण चालू होतं, त्यावेळी त्यांच्या एक सोबत लहान बाळ होतं, तर बाहेर कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी ते बाळ त्यांचं सांभाळलं होतं. ही महाराष्ट्रातली संस्कृती आहे. फार जुनं नाही, मी नावाचे सगळे उदाहरण, तारीख सगळे देऊ शकतो. पण ही संस्कृती आज कुठं हरवत चालली आहे. जर तुम्ही सकाळी नेत्यांना रोज एक प्रकारे शिवीगाळ करत असाल, आणि मग एखाद्या नेता, मी पुन्हा सांगतो, मी संजय दिना पाटलांना समर्थन करणार नाही, पण ही सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची आज गरज आहे की आज गेल्या 5 वर्षांमध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हा केशव उपाध्यांचा मुद्दा घेऊन आपण या चर्चेत इथेच थांबूया. पण प्रश्न अनेक आहेत, ते प्रश्न कधी संपणार? पण केशव उपाध्यांनी चांगली सुरुवात केली आहे, त्यामुळे हे प्रश्न नक्कीच संपतील अशी आशा करूया. आणि जाऊयात आजच्या आपल्या प्रश्नावर. काय पोल आलाय तुम्हा प्रेक्षकांचा तो पाहण्याकडे.
आपला प्रश्न होता, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनंतर पत्रकारांनाही संजय दिना पाटलांनी दिली जीवे मारण्याची धमकी, पुढे काय होईल? 61,000 प्रेक्षकांनी आपला कौल दिलाय या प्रश्नावर. विविध सोशल मीडियावर महायुतीकडून समज 14% प्रेक्षक म्हणतायत, कारवाईची शक्यता म्हणतायत 11% प्रेक्षक, पाटलांचा माफीनामा 8% प्रेक्षक आणि 67% प्रेक्षक म्हणतायत काहीही होणार नाही. आणि मंडळी, पहिल्या प्रश्नावरचा कौल पाहिल्यानंतर आपल्याला थेट जायचं आहे माझ्या कार्यकारी संपादक सरिता कौशिककडे, कारण सरिता आपल्याला या सगळ्या मुद्द्याचं विश्लेषण सांगणार आहे. ओव्हर टू यू सरिता. धन्यवाद विजय. प्रश्न विचारणं हे माध्यमांचं काम आहे. शिव्या दिल्या किंवा धमकी दिली तरी आपलं काम पत्रकार करतच राहणार. पत्रकारांच्या प्रश्नांचा राग येणाऱ्यांनी पत्रकारांना दोष देण्यापेक्षा आपल्या रागाची मूळ कारणं शोधणं आवश्यक आहे. आणि ही कारणं शोधण्यासाठी पत्रकारांवर डोळे वटारण्यापेक्षा खऱ्या प्रश्नांकडे डोळे उघडून पाहणं आवश्यक आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार बजावत आणि प्रत्येक घटनेवर नजर ठेवत अशा विकृतींना हेच सांगायला हवं, उघडा डोळे बघा नीट. विजय. मंडळी, आता महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी. तुम्हाला पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर हे नाव नक्कीच आठवत असेल, कारण याच नसरापूरमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला काळीमा फासणारी घटना ही नुकतीच घडली. मंडळी, ती तारीख होती 1 मे 2026. आजपासून बरोबर 56 दिवस आधी पुण्यातील भोर तालुक्याजवळच्या नसरापूरमध्ये तणाव निर्माण होतो. पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि प्रकरण समोर येतं. ते म्हणजे 3.5 वर्षांच्या मुलीची हत्या, पण त्याआधी तिचं अपहरण आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्या कोवळ्या जीवावर झालेला लैंगिक अत्याचार. मंडळी, या घटनेनं सारा महाराष्ट्र हादरला. आज त्याच प्रकरणात न्यायाचा पहिला मोठा टप्पा पार पडला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आज 65 वर्षांचा आरोपी भीमराव कांबळेला या प्रकरणात दोषी ठरवलंय. त्याआधी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद झाला. तो सुरू असतानाच न्यायालयानं आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचं स्पष्ट केलं. सरकारी पक्षानं न्यायालयात हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ द रेअर अर्थात अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी स्वरूपाचा असल्याचं सांगून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयानंही या गुन्ह्याचं गांभीर्य मान्य केलं. युक्तिवाद संपताच वाटलं होतं की आजच शिक्षा सुनावली जाईल, पण दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा होणार यावर आज निर्णय झाला नाही. शिक्षा सुनावण्यासाठी न्यायालयानं 29 जून म्हणजेच येत्या सोमवारचा दिवस निश्चित केलाय. आणि त्यावरच आहे आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात नसरापूरचा नराधम कांबळे दोषी. 29 तारखेला अंतिम निकाल. कोणती शिक्षा होईल असं वाटतं? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, नसरापूर प्रकरणात कोर्टातील युक्तिवादात नेमकं काय काय घडलं हे नीट समजून घेण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. नसरापूरचा असूर कोर्टात काय घडलं? न्यायाधीश म्हणाले, तो प्रसंग आठव आणि तूच ठरव की तुला काय शिक्षा दिली पाहिजे. दोषी भीमराव कांबळे, मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. दोषी भीमराव कांबळे पुढे म्हणतो, मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती. न्यायाधीश म्हणाले, आता तू जे सांगतोय तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी? यावर भीमराव कांबळेनं न्यायाधीशांना कोणतंही उत्तर दिलं नाही. सरकारी वकील म्हणाले, आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही असंही म्हटलं सरकारी वकिलांनी. ते पुढे म्हणाले, ज्या मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवला तिच्यावर त्यानं 39 मिनिटं घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेनं मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आल्याचंही सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं. त्या लहान मुलीच्या अंगावर 18 जखमा आरोपीनं लैंगिक अत्याचार करताना केल्या. सरकारी वकील पुढे म्हणतात, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीनं फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेलं आहे. सरकारी वकील म्हणतात, आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्याची भीती आहे.
आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, जेणेकरून कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार 4 वेळा विचार करेल. आरोपीला वाचवण्यासाठी त्याचं कुटुंब देखील पुढे आलेलं नाही, याकडे सरकारी वकिलांनी लक्ष वेधलं. सरकारी वकील म्हणतात, कारण आरोपीच्या कुटुंबानं 2 वेळा आरोपीला सुधारण्याची संधी देऊनही तो सुधारलेला नाही. सरकारी वकील म्हणतात, गुन्हेगाराचं वय पाहता तो आता सुधारूही शकत नाही. त्याच्या देहबोलीवरून आज ताग्यात कोणताही पश्चाताप झाल्याचं आढळून आलेलं नाही, याकडेही लक्ष वेधतायत सरकारी वकील. आपण आणखी एक ग्राफिक्समधून माहिती घेऊया. नसरापूर प्रकरणाची टाईमलाईन आपण बघतोय. हे प्रकरण कधी घडलं, केव्हा घडलं? 1 मे 2026 संध्याकाळी नसरापूर परिसरातून 3.5 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. काही तासांनंतर तिचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात अत्याचार आणि हत्येचा संशय होता. 2 मे पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि विविध पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार, अपहरण, हत्या अशा गुन्ह्यांची नोंद झाली. मे 2026चा पहिला आठवडा शवविच्छेद आणि न्यायवैद्यकीय अहवालानुसार बलात्कार आणि हत्येचा उल्लेख त्या अहवालात होता. गळा दाबून नंतर कपडे आणि इतर गोष्टी पुरावे नष्ट करण्याचाही अहवालात उल्लेख होता. मे 2026चा दुसरा आठवडा नसरापूर, पुणे आणि परिसरात नागरिकांनी आरोपीला फाशीची मागणी करत आंदोलनं केली. 16 मे 2026 न्यायालयानं 15 दिवसात तपास पूर्ण करून 1200 म्हणजे 1200 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 28 मे 2026 न्यायालयानं आरोपी विरोधात आरोप निश्चित करून खटल्याच्या सुनावणीची परवानगी दिली. जून 2026 सरकारी पक्षानं साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. त्यात 55 जणांची साक्षही झाली आहे. 20 जून 2026 दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. 25 जून म्हणजे आज आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय. 29 जूनला या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मंडळी, आम्ही पुन्हा आणि अगदी आवर्जून सांगतोय की नसरापूरचं प्रकरण अवघ्या 56 दिवसांमध्ये निकाली निघालं. या सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती पोलिसांची. एकीकडे जनतेचा रोष आणि त्यात वेळोवेळी जबाब बदलणारा आरोपी भीमराव कांबळे. अशावेळी कोणत्याही गुन्ह्याच्या प्रकरणात तपास अधिक आव्हानात्मक बनतो. पण या प्रकरणात तपास अधिकारी होत्या विजयमाला पवार. त्यांनी अवघ्या 16 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला आणि आरोपीवरच्या गुन्ह्यांची निश्चिती केली. त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं होती आणि हा तपास कसा पूर्ण झाला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिले की जवळपास 55 साक्षीदारांचे जबाब तुम्ही नोंदवले, त्यानंतर तांत्रिक पुरावे गोळा केले. तर हे 16 दिवसांमध्ये कसं केलं? किती लोकांची, तुमच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची टीम यासाठी काम करत होती? माननीय SP साहेब होते, ॲडिशनल SP बिराजदार सर होते, 2 DYSP सर काम करत होते. त्याच्यानंतर आमची जी पूर्ण टीम होती, मी स्वतः, माधुरी झेंडगे मॅडम होत्या, API मोहिते साहेब होते आणि बाकीचा जो आमचा पूर्ण स्टाफ होता तो पूर्ण स्टाफ दिवस रात्र काम करत होता. या सगळ्या दरम्यान आरोपीची जेव्हा तुम्ही चौकशी करत होता तेव्हा तुम्हाला काय जाणवायचं? त्याला कुठेतरी पश्चाताप होतोय असं जाणवायचं की तो तसाच निष्ठुर आहे असं तुम्हाला जाणवायचं? आरोपीला कधीही या गोष्टीबद्दल पश्चाताप झालेला नाहीये. ती एक लसची विकृती असते, ती विकृती त्याच्यामध्ये होती. तो लससाठी कुठल्याही थरावरती जाणारा तो. नसरापूर प्रकरणाची माहिती देताना विजयमाला पवार पोलीस अधिकारी यांनी काय सांगितलं ते आपण ऐकलं. पण आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या प्रश्नावर. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ABP माझाच्या प्रेक्षकांनी नेमका काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी पोल सेंटरला. आपला दुसरा प्रश्न होता, चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात नसरापूरचा नरधाम कांबळे दोषी. 29 तारखेला अंतिम निकाल, कोणती शिक्षा होईल असं वाटतं? 19,000 प्रेक्षकांनी कौल दिलाय. फाशी म्हणतायत 81% प्रेक्षक आणि 19% प्रेक्षक म्हणतायत जन्मठेप.
थेट जाणार आहोत. संजय दिना पाटील यांनी दिवसभराच्या घडामोडींनंतर आपल्या शिवीगाळीवर, पत्रकारांना दिलेल्या धमकीवर थेट माफी मागितली आहे. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा ऐकल्यानंतर आपण झिरोवरमध्ये इथेच थांबूया. पण तुम्ही पाहत राहा ABP माझा.